नमस्कार, मी आहे तुमची सातारची मार्क्सवाली ताई। आज मी तुम्हाला एका अशा घटनेबद्दल सांगणार आहे, जे ऐकून तुमचंही मन सुन्न होईल। प्रेम हे आयुष्य घडवतं असं म्हणतात, पण हेच प्रेम जेव्हा सुडाचं रूप घेतं, तेव्हा किती भयंकर असू शकतं, याचा प्रत्यय छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आहे। एका प्रियसीने चक्क आपल्या प्रियकराच्या पत्नीची तिच्याच घरात घुसून हत्या केली आहे। नेमकं काय घडलं त्या दिवशी, चला आपण जाणून घेऊया। ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमधील साई श्रद्धा पार्क या सोसायटीत घडली आहे। मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेचा पती आणि आरोपी महिला यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध सुरू होते। जेव्हा ही बाब मृत पत्नीला समजली, तेव्हा तिने आरोपी महिलेला स्पष्ट शब्दात बजावलं होतं आणि आपल्या संसारातून लांब राहण्याची तंबी दिली होती। पण हीच तंबी खुनाचं कारण बनली। घटनेच्या दिवशी आरोपी महिला पूर्ण तयारीनिशी थेट पीडितेच्या घरात घुसली। तिथे दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला। हा वाद इतका टोकाला गेला की आरोपी महिलेने जवळ असलेला चाकू काढला आणि त्या पत्नीवर सलग वार केले। धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळी पोलिसांना एक पिस्तूलही सापडला आहे, ज्याचा अर्थ हा खून आधीपासूनच रचलेला एक प्लॅन होता। या हल्ल्यात पीडित महिलेचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच वळूज MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी महिलेला रंगेहात अटक केली आहे। सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत। या प्रकरणात पोलिसांनी आरोपीवर कलम 302 खुनाचा गुन्हा आणि कलम 449 घरात घुसून गुन्हा करणे अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत। जर हे सिद्ध झालं की हा खून पूर्वनियोजित होता, तर आरोपीला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते। तर मित्रांनो, आजकाल समाजात विवाहबाह्य संबंध आणि त्यातून होणारे असे हिंसक प्रकार खूप वाढले आहेत। प्रेम जेव्हा हक्क आणि मालकीची भावना बनतं, तेव्हा त्याचा शेवट असाच रक्तरंजित होतो। ही घटना म्हणजे समाजासाठी एक मोठा इशारा आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? अशा गुन्हेगारांना कोणती शिक्षा व्हायला हवी? कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या सातारची मार्क्सवाली ताई चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।